तासाची सुट्टी देत असतो आणि 4-5 वाजता 5-5:30 वाजता जो क्वार्टर फायनलचा सामना आहे तो खेळावा लागतो. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये राज ठाकरे सर आहेत, माधव ठाकरे सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील सर आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावर आपल्याला मान्यवरांची खूप मोठी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं फास्ट खेळा ही विनंती. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. 12 वाजून 11 मिनिटांनी हा पहिला चेंडू पडलाय आणि तो चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. राज येत सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर, नॉन स्ट्रायकर इनवर रोशन. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. इथं टाकलेला हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत प्रकाश या खेळाडूला पहिल्या मॅच मध्ये आपण प्रकाश अर्थात भावड्याला पाहिलं. एक जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू बाकफुटला गेले. फटका दमदार सजवला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डी पॉइंटला सीमारेषा ओलांडेल. 4. चांगली सुरुवात मैदानामध्ये आपण पाहिली. प्रकाशची 2 चेंडू डॉट आले, परंतु तिसऱ्या बॉलवर हाबी होत असताना बॅटर राज आपल्याला पाहायला मिळाले. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून देतोय. पंच आमच्या बाजूने वळतील आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे तिने DRS घेतलाय. व्हाईट बॉलला आव्हान केलं. पंचांनी जो व्हाईट बॉल दिला, तिसऱ्या पंचांची मदत आणि आता स्वप्नील सर निर्णय देतील. तिसरे पंच स्वप्नील पाटील. सॉफ्ट सिग्नल होता. अंपायर कॉल राहील. म्हणजे जो रिव्ह्यू आहे तो तसाच राहील. जो रिव्ह्यू होता तो तसाच राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जसं 3 षटक होतील त्यावेळेस आपल्या आयोजक कमिटी गे 5 धावा धावपलकावर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका पाहायला मिळेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक आले, त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 6 या धावसंख्येवर. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतात. मानाचं सन्मानाचं करंडक म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातं. आज या क्रीडा स्पर्धेचा 5वा दिवस तुम्ही आम्ही अनुभवतात. गोलंदाजी मार्कवर तयार. प्रकाश याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर रोशन आहेत. महत्वाचा खेळ आज तुम्ही आम्ही अनुभवतायत. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करायचा. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील, तोपर्यंत पंचांचा इशाराला लेग बाईजच्या रूपाने एक सिंगल आली. स्वराज्य प्रतिष्ठान अंबेडेंबे सध्याच्या घडीला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 7 ऑन द बोर्ड. संधी बॅट डीजे धनुला. आणि डीजे धनुच्या बरोबरीने आज अक्षय, म्हणजे जेवढे काही व्यवहार धनुचे असतील ते अक्षय नेहमी पाहत असतो. हा म्हणजे डीजे धनुचा मॅनेजर अक्षय आज आमच्या बरोबर जोडला जाईल, त्याचंही सहर्ष स्वागत करू. आपल्या खबर धावसंख्या 7 जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 7 धावा धावफलकावर आपण पाहतायत. टॉस जिंकला स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ ए संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला स्वराज्य प्रतिष्ठान अंबेडेंबे चांगली सुरुवात आहे. कोणत्याही प्रकारची विकेट त्यांनी गमावलेले नाही आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी धावा बनवलेल्या आहेत त्या 7. माऊली कृपा ॲग्रो सेंटर सरळगावचे सर्वे सर्वा गुरुनाथजी ठोंबरे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि नेहमीच या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची मदत आम्हाला पाहायला मिळते. त्यांचं करूया वेलकम. इथे फटका दमदार ऑट अ शॉट रोशन स्टँड अँड डिलिव्हर करत असताना या फटक्याला आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रोक त्याने सजवला. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 आहे. 11 ऑन द बोर्ड. धावा. इथे टाकलेला हा चेंडू ओढव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतायत, तोपर्यंत एक सिंगल संघा धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत. सध्याच्या घडीला 12 धावा. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला ते दुसरं 5 षटकांची लढत. धावफलकावर धावसंख्या 12. 12 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू बाकफुटला गेले. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करत फटका दमदार भगवा चषकाचा हा दमदार चौकार. 4 धावा राजच्या बॅटमधून.
संघाचा धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला 16 धावा आहेत. अजून एक मोठा फटका राजचक्रमण मैदानामध्ये जारी. अजून एक ठोकलाय राजने भगवा चषकामधला दमदार चौकार. तर कैलासदादा भांडे KB सर उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करूया. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू उंच हवेमध्ये डाऊन दी बॉल फील्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का आंबे डेंबेला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 20 धावा. बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते विशाल. धावफलकावर धावसंख्या 20 ऑन द बोर्ड 20 धावा. थोडंसं फास्ट खेळा. धावफलकावर धावसंख्या 20. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 12 मिनिटं आतापर्यंत खर्च केले क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. हळूवार पद्धतीने हा फटका सजवलाय. इथे क्षेत्ररक्षक येतील. गलीमधून बॉल कव्हर करेपर्यंत एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 21. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालं दुसरं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत विकास कृषी सेवा केंद्र जे सर्व तसेच सर्व शेतकरी मित्र आहेत त्यांचे परम मित्र आहेत गुरुनाथजी ठोंबरे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. मी कैलास भांडे KB यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. इथे आता लगेचच आपण विशेष सन्मान मान्यवरांचा करतो. मी कैलास भांडे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मान्य श्री गुरुनाथजी ठोंबरे साहेब विकास कृषी सेवा केंद्र सरळगाव त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या भगवा चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. नेहमीच या क्रीडा स्पर्धेला खूप सारी मदत या दादांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचा केला जातोय विशेष सन्मान. षटक क्रमांक 3 मध्ये जयेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. स्ट्रायकर एनवर विशाल आहेत. रोशन नॉन स्ट्रायकर एनवर आहेत. 21 धावा धावफलकावर. 13 मिनिटं झाले 2 षटकांसाठी. क्षेत्ररक्षण करणारी टीम रुपेशदादा कानोळे. इथे टाकलेला चेंडू फुल टॉस होता. परफेक्ट यॉर्कर स्वतःने बनवून घेतलं फलंदाजाने. सरळ स्टॅनवर जाऊन आदळतोय. विकेट आली. फलंदाज बाद.
डीजे थँक्यू. एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय भगवत चषकासाठी ज्यांची नेहमीच खूप सारी मदत आम्हाला लाभते असे गुरुनाथजी ठोंबरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. के बी सर अर्थात कैलास भांडे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय व्यासपीठावर. मान्यवरांचा विशेष आभार. आपण तुमचा मूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच देता आणि या क्रीडा स्पर्धेला भरभरून मदत विकास कृषी सेवा केंद्र यांची आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये आल्यानंतर ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्यांच्यासाठी स्पेशल एक सन्मान चिन्ह आमच्या सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दने बनवलं. दादांचं धन्यवाद. जाव्या मैदानाच्या आत इथे बिग हिट फटका दमदार आहे. सुजिताला मैदानामध्ये आणि त्याने ठोकलाय हा षटकार. छेरन केवढी जे 27 धावा धावपलकावर आपण पाहतायत. एक जबरदस्त टोला आपण पाहिला सध्याच्या घडीला सुजितच्या पाठमधून. 27 गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस बॉल बॅटची एज. चेंडूने दिशा बदलली. एक सिंगल या बॉलवर देखील येताना पाहायला मिळेल. एकदा बाली संघाची धावसंख्या धावपलकावर 28. दोन्ही संघ तयारीमध्ये राहायचंय. अतिरिक्त खेळाडू किंवा टीम मधला खेळाडू जशी 3 षटकं कंप्लीट होतील ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे. 2-28 हे समीकरण सध्याच्या घडीला आपण पाहतायत. तिसऱ्या षटकात ही मॅच. गोलंदाज तयार. इथे बिग हिट फटका दमदार आहे. रोशनच्या पाठमधून हवाई सपर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. येतोय सिक्सर. अप्रतिम फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय टायमिंग होतं रोशनचं. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावपलकावर 34. 34 धावा. बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा नवीन लगेचच. ओके आलेला आहे चेंडू. प्रेक्षक वर्गाचे देखील मनापासून आम्ही आभार राहू. तो बॉल त्यांनी लगेचच मैदानामध्ये पाठवलाय. धावपलकावर धावसंख्या 34 धावा जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 5वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अप्रतिम खेळ सातत्यानं प्रत्येक संघाचा आपण पाहिला. नुकतंच व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन होईल ज्यांनी आंबेळे गावाचं नाव आपल्या खेळाच्या जोरावर खूप मोठं केलंय संतोषदादा गडगे उपस्थित होत आहेत. वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत आहे. लाशा 34 धावा. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करायचा आहे. रोशनला प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही. एक सिंगल आली या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 35 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2. 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आत आणि संधी दे बाद डीजे अक्षयला.
कडे आपण जाऊ. व्यासपीठावर आमचे महेश दादा वडवले शिंगोळे वडवलीवरून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. त्या दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी विनंती करतो जयवंत सर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मान्यवरांची खूप मोठी मानदियाळी या क्रीडा स्पर्धेला खास करून भेट देण्यासाठी उपस्थित राहत असते आणि मान्यवरांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं मनापासून आभार. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही नेहमीच देत असता. या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा केला जातोय हा विशेष सन्मान. मनापासून धन्यवाद. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सहर्षाचं स्वागत. गोलंदाज तयार सचिन. इथे हळबार पद्धतीने हा फटका जो मात्र खेळला आहे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एक सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. धन्यवाद अक्षय. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आजच्या दिवसातील तालुका हाफ त्याचेही लॉट्स आपण पाहणार आहोत आणि त्याबद्दल देखील थोडीशी चर्चा आपण करू. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धाबा या बॉलवर येतील. चौकार. व्हेरी गुड स्ट्रोक. 4 रन. चांगलं संगीत. आमच्या अक्षय यांना प्रचंड मागणी काय आहेत ते सातत्यानं आपण पाहतो. खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत. 40 धावा. सुजित ते बिगिट करण्याचा प्रयत्न. कमबॅक करत असताना सचिन पहिला चेंडू रोशनच्या पाठमधून सिंगल आली. तदनंतर एक चौकार येताना पाहायला मिळाला सुजितच्या पाठमधून. आपल्या कबर धावसंख्या 40 आहे. 2 फलंदाज बाद. 34 षटक मैदानामध्ये मार्गस्थ. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर आणि आता विकेट आली. सध्याच्या घडीला सचिनने विकेट मिळवली सुजितची. मामाने विकेट मिळवली भाच्याची. फलंदाज बाद. चांगला एक आली. दुसरीचा प्रयत्न
आणि पाहता पाहता इथे ओव्हरथ्रो झाला, ओव्हरथ्रो झाला आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. म्हणजेच काय, या बॉलवर येईल पूर्णपणे 6 धावा. वन शॉट आहे, म्हणजेच 5 धावा येतील या बॉलवर, 5 धावा येतील. पंच देखील थोडीशी दिलगिरी व्यक्त करतात, परंतु पंचांची भूमिका भरपूर महत्वाची राहिली आहे. इम्प्रेस केलं या क्रीडा स्पर्धेमध्ये राज ठाकरे सरांनी, इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये स्वप्नील पाटील सरांनी आणि MR पॅनलचे सर्व माधव ठाकरे सर, तुमचंही कौतुक आहे. 4 रन, इथे 5 धावा या बॉलवर. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 47. पंच एक विनंती आहे, 1 मिनिट. क्षेत्ररक्षण करणारी टीम जिने 24 मिनिटाचा वेळ घेतलाय, 4 षटकं टाकण्यासाठी एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. भरपूर भरपूर वेळ खर्च करतायत. प्रकाश गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर प्रकाश. फटका दमदार, चेंडू सीमा पार येतोय. रोशनच्या पाठमधून षटकार आणि स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे या टीमचं अर्धशतक धावफलकावर कंप्लीट आहे. 53 ऑन द बोर्ड. थँक्यू. बॉल येण्यासाठी देखील भरपूर वेळ लागतोय. आयोजक कमिटी थोडंसं लक्ष द्या, ही विनंती. मैदानाच्या चौपेर आपल्या आयोजक कमिटीतील मेंबर आहेत त्यांना पाठवा, कारण सकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर ते उरकले. दुपारच्या सत्रामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. विनंती असेल तिथे जाणं गरजेचंच राहील. इथे बिग हिट फटका दमदार आहे. चेंडू हवेत बराच वेळ. डिपिन विकेटला क्षेत्ररक्षक, तो बनेल दर्शक. चेंडू सीमा पार, षटकार. संख्या धावफलकावर 63. 3 फलंदाज बाद आहेत मैदानामध्ये. या शेवटच्या षटकाचा विचार केला तर प्रकाशवर खूप मोठं आक्रमण. स्ट्रायकर गोलंदाज टीमचा. रिवर्स इथे खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे. 1 टप्पा 2 टप्पा, चेंडू दंदन करत सीमा पार. इथे याला एक दर्जेदार चौकार. DJ 67 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिला हा फटका. प्रत्येक दिशेत फटकेबाजी करतोय मैदानामध्ये. सध्याच्या घडीला रोशन एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न तिथे कलेक्शन थोडंसं खराब राहिलं आहे, परंतु रनआउटच्या रूपामध्ये विकेट आली. मनीष यांना परतावा लागतंय. मनीषच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 7 धावा आपण पाहिल्यात. मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल ते क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता या चेंडूवर धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटच्या रूपाने इथे विकेट आली. शेवटच्या बॉलवर माधव सर धावा. दोन संघाची धावसंख्या धावपालिकेवर 70 बनवायच्यात 71. विजयासाठी सुवर्गीय रुपेश दादा कानोळे ए संघाची फलंदाजी तितक्याच ताकदीची आहे, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची आपल्याला पाहायला पाहिजे. ऑन स्क्रीन आपण पाहत आहात 30 चेंडू 71 धावांचं समीकरण आहे. कानोळ त्यांच्या विपक्ष आंबे टेंबे. हा सामना रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा आहेत. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया. आवाज शिरूर तालुक्यातील, आवाज पुणे जिल्ह्यातील अप्रतिम समालोचक, शब्दांचे जादूगर अर्थातच नरेश ढोमे सर यांना सेकंड इनिंग मध्ये आपण आमंत्रित करूया या भगवा ट्रॉफी मध्ये दिवस 5 मध्ये. धन्यवाद. हॅलो फलंदाज चला. मॅच आपण बघतोय स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे विरुद्ध लेट रुपेश दादा कानोळ ए. 30 चेंडू मध्ये 71 धावांचं आव्हान आहे. 70 धावा बनवलेल्या आहेत. काय बॅटिंग राहिली आज इथे. राजनं चांगली सुरुवात केली, 3 चौकार खेळले. त्यानंतर रोशननं धमाल उडवून दिली. रोशननं 3 षटकार आणि 3 चौकार रोशनच्या बॅटिंग मधून आपल्याला बघायला मिळाले. सुजितनं सुद्धा त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये विस्फोट घडून आणले. तर मनीषनं 2 चेंडूमध्ये 7 धावा काढत टीमचा स्कोअर 70 पर्यंत पोहोचवलेला आहे. आणि आता 71 धावांचं लक्ष समोर असताना फलंदाजीसाठी स्वर्गीय रुपेश दादा कान्होळ ए संघाचे सलामीवीर दाखल होणार आहेत. कॅप्टन
खास टेनिस बॉल या स्पर्धेसाठी वापरलेले आहेत. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोघांमध्ये तशा काही प्रकारचं सुपरस्टिशन दिसत नाही. दोघेही आतमध्ये आलेत. तुम्हाला माहिती आहे का, पार्थिव पटेल ज्यावेळेस आतमध्ये जातो ना, तर तो त्याच्या सहकार्याच्या डाव्या बाजूनच जातो. कोणी त्याचा पार्टनर असेल तर तो डाव्या बाजूनच जातो. आणि मला ते IPL मध्ये काहीतरी एक मॅच होती आणि त्याचा जो सहकारी होता, तर मला त्याचं नाव आठवत नाही, पण त्याला पण तीच सवय होती की तो डाव्या बाजूनेच जायचा आपल्या सहकार्याच्या. मग ते ज्यावेळेस बाउंड्री लाईन वरती उभे राहिले दोघे जण, हा त्याच्या डाव्या बाजून जातो, तो त्याच्या डाव्या बाजून, ते दोघांनी एकमेकांच्या भोवती फिरत राहिले काही वेळ. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावरती कॅमेरा आहे. मग ते हळूच पुढे आले, पण पुढे 30 यार्ड सर्कल पर्यंत जाईपर्यंत परत त्यांनी एकमेकांना असे वेडे घातले. तर अशी एक गंमत असते की काही गोष्टी खेळाडू असे मानतात की नाही मी असंच. त्याचं एक रुटीन असतं, रुटीन बसलेलं असतं प्रत्येक खेळाडूंचं. कुणी उजव्या पायाचा पहिलं पॅड बांधतो, तर कुणी एखादा लाल रुमाल खिशामध्ये ठेवतो. असे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार. तेंडुलकरचा भाऊ एकदा, तेंडुलकर शारजामध्ये 1998च्या सिरीजमध्ये खेळत असताना ज्यावेळेस तेंडुलकर बॅटिंगला आला की तो एक स्वतंत्र टी शर्ट होता, तो घालून बसायचा. तेंडुलकर आउट होईपर्यंत तो शर्ट काढायचा नाही. म्हणजे लिटरली त्याने काही दिवस तो शर्ट धुतलाच नव्हता. यस, इथे आपण बघतोय लॉफ केला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव प्राप्त होणारे धावफलकाला पुढे घेऊन जातोय हा स्कोअर. तेंडुलकरच्या पत्नी अंजली यांना सुद्धा अशी एक सवय होती, तेंडुलकर ज्यावेळेस फलंदाजीला यायची त्यावेळेस ती एकाच ठिकाणी उभे राहायची. पहिला चेंडू 12 वाजून 48 मिनिटांनी पडतोय आणि बरोबर 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. जर तुम्ही 15 मिनिटामध्ये 3 षटकं टाकू शकला नाहीत तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या पेनल्टीला सामोरं जावे. रिस्ट्रिक्शन तुमच्यासाठी वाढेल. जे 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात तिथे 4च तुम्हाला ठेवता येतील, एक अजून आतमध्ये वाढवावं लागेल. धावफलकावरती 3 धावा, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. संथ सुरुवात म्हणता येईल, सावध सुरुवात म्हणता येईल. दोन्ही फलंदाजांनी खातं खोललेलं आहे, नाही एकानेच खोलले अर्थातच अमोलनं. सनील आता पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे. सनील ऑन स्ट्राईक. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू, गॅप तिथे मिळालेला आहे आणि आउटफील्ड वेगवान आहे. 4 रन प्राप्त होतील. पहिला खणखणीत चौकार. दोन चेंडूमध्ये 3 धावा काढल्यात आणि आता धावफलकावरती आहेत 11 धावा. आणि त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला फलंदाज बाद, 1 बाद 11.
जे आमदार राजू दादा पाटील खरं तर टेनिस क्रिकेटच्या डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण विभागातलं क्रिकेट पूर्ण बदलून टाकलं या माणसानं. शिस्त आणली या क्रिकेटला, जबरदस्त शिस्त आणली. त्यामुळं क्रिकेटचा चेहरा मोहरा बदललेला आहे. तर एक धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वर्गीय रुपेश दादा कान्होळ ए संघाला अजून 59 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. सचिन सनील ही जोडी आता मैदानामध्ये. सचिन तेंडुलकर माहिती, सनी या नावानं सुनील गावस्कर यांना ओळखलं जायचं. सनी डेज हे त्यांचं आत्मचरित्र त्यांनी प्रकाशित केलेले, जरूर वाचा. बारा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. दुसरं षटक आता सुरू होणार आहे. 24 चेंडूंचा खेळ, 59 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं बरोबर आहे, 12 धावांची सरासरी राखायचीच आहे प्रत्येक षटकापाठीमागं. आणि आता 59 धावा 24 चेंडूमध्ये, पुन्हा 12 धावा 11.75 हे टोटल आहे. आस्किंग रन रेट आपण विचार केला तर. आणि धावफलकावरती 12 आहेत. पुन्हा एकदा नगर कल्याण रोडच्या बाजूनं गोलंदाजी आपण बघू शकाल. यावेळेस स्पिनर्सला आणले काय, ज्या पद्धतीने चेंडू त्याने हातात पकडलेला आहे. या साखू टप्प्याचा चेंडू थोडासा यष्टीरक्षकाकडून चूक होते. आउटफील्ड किती वेगवान आहे, तिथे चेंडू अडवणं निश्चित कठीण आहे. मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून तिथे अडवलाय चेंडू. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. आणि तिसरे पंच अंपायर्स कॉल फॉर वाईड. चेक केला जाईल आणि स्वप्नील पाटील सर तिथे उपस्थित आहेत. आपल्याला कळवतील की मैदानामध्ये प्रत्यक्षात काय घडलेलं आहे. मैदानाच्या सुरुवातीला आपण काही सुपरस्टिशनची चर्चा करत होतो. तेंडुलकर हा भयंकर सुपरस्टिशनिस्ट माणूस आहे. त्यामुळे अनेक गोष्टी, एकदा ऑस्ट्रेलियामध्ये तेंडुलकर खेळायला गेले होते. आता टेस्ट सिरीज होती भारताची. पहिल्या टेस्टमध्ये रन्स झाल्या नाहीत तेंडुलकरच्या. आणि दुसरी टेस्ट सुरू होत असताना ते एका मलेशियन रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे काही जेवण त्यांनी घेतलं, तर त्या दिवशी चांगल्या धावा झाल्या. मग तेंडुलकर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच वेळेला त्याच रेस्टॉरंटमध्ये तोच टेबल आणि तोच पदार्थ, बरोबर अजित आगरकर. तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच, चौथ्या दिवशी पुन्हा तेच. तेंडुलकर म्हणतो की असं काही नाही, पण मला असं वाटायचं की ते रुटीन ब्रेक नको व्हायला. अनेक खेळाडू अशा वेगवेगळ्या प्रकारचे रुटीन्स आणत असतात. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खेळाडूंमध्ये भरपूर अशा प्रकारचे रुटीन्स असतील, मात्र ते आपल्यापर्यंत अजून पोहोचवलेले नाहीये. ड्रेसिंग रूम मध्ये गेल्यानंतर, तशा प्रकारची चर्चा केल्यानंतर तुम्हाला सुद्धा विलक्षण असे रुटीन्स बघायला मिळतील. मी काही खेळाडू बघतो खेळताना किस घेतात बॅटचा. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू ठरतो इथे. 22ची 1 धाव आणली. धाव 2 धावा, 22च्या 2 धावा इथे मिळणार आहेत. धावफलक पुढे पोहोचेल तो 14 धावा. षटक पुढे सुरू राहील. काही फलंदाज बघा फटका खेळायच्या अगोदर किस घेतात बॅटचा. यस, इथे फटका खेळलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावा. धावफलकावरती दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. लसित मलिंगा बॉलचा किस घ्यायचा. काही खेळाडू फटका खेळण्याच्या अगोदर आहे ना बुटाच्या टाचेला स्पर्श करतात. काही खेळाडू बॅट खाली ठेवतात, मातीवरती हात टेकवतात, परत हात एकमेकांवरती झटकतात आणि मग बॅट हातात घेतात. असे प्रकार आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलेले आहेत. धावफलकावरती 19 धावा. आम्ही ज्यावेळेस लहानपणी खेळायचो त्यावेळेस स्लीपर घालून, पॅरेगॉनची किंवा लखाणीची स्लीपर असायची. फलंदाज ग्राउंडमध्ये गेला की स्क्वेअर लेग अंपायरच्या तिथं ती स्लीपर काढून ठेवायचा आणि मग बॅटिंगला यायचा. अनवानी स्लीपर का काढून ठेवायचा, तर तिचं घर्षण होईल, ती कदाचित पळताना तुटेल आणि दुसरी स्लीपर मिळणार नाही. अर्थात हे सुपरस्टिशन नव्हतं, तर ती गरज होती.
धावफलकावरती 19 धाव. आता कोणाला विश्वास बसणार नाही. एकतर आता लखानी आणि पॅरेगॉन कोणी वापरतही नाही. 20 धावा, 20 रन. घरी सुद्धा वापरत नाही. आता तिथेही पुमा आलेले आहेत घरी. टॉयलेट साठी सुद्धा पुमा वापरतो आपण. वाह वाह, रिव्हर्स अटेम्प्ट अत्यंत देखना, सुंदर शॉट, षटकार. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा सुरूच आहेत. गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना अभयच्या गोलंदाजीचा देखील समाचार इथे घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. या षटकामध्ये पुन्हा 14. आणि इथे चांगला चेंडू आहे. यास गुड लेंथ वरून उजव्या यष्टीच्या वरती उसळवला होता चेंडूला. यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि एक धाव इथे फलंदाज पुन्हा एकदा पूर्ण करतील. 22 आहे. 3 22 या षटकामध्ये. अतिरिक्त धावा सुद्धा तुम्हाला महत्वाच्या असतात आणि या धावा अशा खर्च केल्या तर 72 धावा सुद्धा सुरक्षित राहणार नाहीत. धावफलकावरती 27 धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयाचं समीकरण इथे बदललेलं आहे. आता गरज असेल ती 14.67 सरासरीनं अजून धावा बनवायच्या. 13.50 सरासरीनं धावा बनलेल्या आहेत. माफ करा, 5 षटकांमध्येच. सत्तावीस धावा आहे धावफलकावरती. टार्गेट समोर आहे ते 71 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे इथे जिंकण्यासाठी. आणि तिसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे का? यस आहे. वाईट चेंडूची घोषणा. एक अतिरिक्त धावफलकावरती इथे येणारे 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकाची सुजितचं षटक या अगोदरचं होतं, तिथे 12 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये सुजितनं पहिले चेंडू वाईडनं सुरुवात केलेली आहे. 28 धावा धावफलकावरती. 14 धावांची सरासरी अपेक्षित आहे आणि 14 धावांपर्यंत पोहोचतायत या वाईड बरोबरच. फुल टॉस चेंडू, मात्र मोठी लिफ्ट मिळाली नाही चेंडूला. जमिनीच्या समांतर चेंडू जाईल, जमिनीच्या कुशीतून जाईल चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडे. मिळणारे 2 धावा. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 30. 17 चेंडू 41 धावांची गरज आहे. अजूनही टार्गेट मोठं आहे. मोठ्या धावांचा पाठलाग म्हटलं की तुम्हाला सातत्यानं सरासरीच्या जवळ राहावं लागतं. सरासरीच्या मागे राहून चालत नाही, कारण लगेच पुढच्या षटकामध्ये मोठा प्रेशर येतो. बऱ्याच वेळा बघतो ना आपण, शर्टाचं एक बटन तुटलं की दुसऱ्या बटनावरती जो ताण येतो ना, तसंच पुढच्या षटकावरती देखील प्रेशर येऊ शकतो. उजव्या यष्टीच्या बाहेर वेग होता यावेळेस चेंडूला. गुड लेंथ वरून चेंडू खेळलेला आहे. थोडासा लाईन लांबची टाकली होती आणि इथे प्रयत्न फसला फलंदाजाचा. धावफलक आहे तो स्थिर आहे. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक सुरू असताना स्वर्गीय रुपेश दादा कानोळ लाईन मध्ये चेंडू. यास 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 फलंदाज बाद आहे. विकेट टू विकेट बॉल. फुलर लेनची डिलिव्हरी आणि इथे पॅड वरती आदळलेला चेंडू. पंचांचं बोट आकाशाकडं. लेग बिफोर विकेटचा शिकार. क्रिकेटचा 36व्या क्रमांकाचा नियम दाखवतो LBW आणि बिलकुल प्लम होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये LBW देणं सगळ्यात सोपं आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये पॅड असतं, पॅडची रुंदी मोठी असते, त्यामुळं तो चेंडू टप्पा पडल्यानंतर, बरं तो चेंडू हलतही जास्त असतो, तो हवेतही स्विंग होतो, तो टप्पा पडल्यानंतर स्पिन होतो, कट होतो. अशा परिस्थितीमध्ये चेंडू कुठे पडला, गोलंदाजाने कुठून टाकलाय, त्याचा अँगल काय आहे, परत तो टप्पा पडल्यानंतर स्टंपवरती जातो का, पॅड आदळले, स्टंप पडले असते का, त्याने बरेचसे विचार पंचांना करावे लागतात. पण टेनिस बॉलमध्ये काय असतं की तुमचा पाय समोर असतो, स्टंप्स देखील क्लिअर दिसतात पंचांना, पण एक पंचांना काळजी घ्यायची असते की बाउन्स किती चेंडूला, चेंडू पडलाय कुठे,
त्याने स्टंप उडतील का हे पंचांना बघायचंय, कारण बाउन्स जास्त असतो ॲज कम्पेअर टू लेदर बॉल. एकदा का बाउन्स म्हणून मी बऱ्याच वेळा बघतो की गुड लेंथ वरती पडलेला बॉल पंच कधीच LBW साठी जात नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण तो स्टंपच्या वरूनच जात असतो. लेंथ बॉल उजवी एष्टी उद्ध्वस्त, लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. 30 वर तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक, परत वापसी होते इथे सामन्यामध्ये. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेठेंबे संघाची. क्लीन बोल्ड उजव्या इष्टीच्या बाहेर, थोडासा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. या अक्रॉस द बॅट खेळलं की काय होतं, बॅट आणि पॅड मध्ये अंतर खूप मोठं राहतं. बॅटचा फेस ओपन करून सरळ बॅटनं तो लॉंग ऑफला लॉंग ऑनला कुठेतरी खेळता आला असता बॉल, मात्र चुकीचा शॉट सिलेक्शन आणि यष्टी उद्ध्वस्त होते. धावफलकावरती 30 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. 14 चेंडू 41 धावांची आवश्यकता इथून पुढे जिंकण्यासाठी. भगवा चषक 30 वर्षाची परंपरा इथे. पुन्हा चांगला चेंडू. पहिल्या षटकामध्ये धावा अधिकच्या खर्च केल्या होत्या गोलंदाज सुजितनं, तिथे 12 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये धावांना पूर्ण त्याने थांबवलेलं आहे. एकच धाव, 1 आणि 2 3 धावा केवळ या षटकामधून आलेल्या आहेत. मागचे 4 चेंडू लागोपाठ डॉट येत आहेत. पुन्हा चांगला चेंडू, लेंथ बॉल, यावेळेस हलकासा आतमध्ये येणारा कड घेतली बॅटची. 1 धाव. फॉलो थ्रू मध्ये वेगवान होता इथे सुजित, आणि षटकाची देखील सांगता होणार आहे. केवळ 4 धावा या षटकातून. 3 षटक संपलेले आहेत. 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात, तर 12 चेंडू 40 धावा. शेवटचे धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. या षटकामध्ये सुजितनं परत एकदा स्वराज्य प्रतिष्ठान आंबेठेंबे संघाला सामन्यामध्ये परत आणले. इतकी सुंदर गोलंदाजी केली त्याने. दिशा टप्प्यावरती चांगलं नियंत्रण ठेवलं. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू गुड लेंथ वरती ठेवायचा प्रयत्न केला, थोडासा बाउन्स ठेवला, आणि ज्यावेळेस एक चेंडू तो बाहेर टाकायचा, एक चेंडू आत टाकायचा. त्याचा परिणाम असा झाला की पहिला LBW मिळाला, दुसऱ्या बॉलवरती क्लीन बोल्ड. 2 विकेट लागोपाठ त्याने करत मोठे आदरे दिलेत स्वर्गीय रुपेश दादा कान्होळ ए संघाला. चौथं षटक एव्हाना सुरू होणार आहे. गोलंदाज नगर कल्याण हायवेच्या बाजूने रोशन. चांगली गोलंदाजी राहिलेली. पहिल्या 2 षटकामध्ये जरूर सरासरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिसऱ्या षटकामध्ये थांबवलंय. चौथ्या षटकामध्ये मोठा फटका, क्षेत्ररक्षक तिथे, आणि होतोय कॅच. उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात चौथा फलंदाज स्वर्गीय रुपेश दादा कान्होळ ए संघाने गमावला. 11 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे.
सुंदर गोलंदाजी. पहिली 12 चेंडू त्यांच्यासाठी थोडेसे कठीण होते स्वराज्य प्रतिष्ठान आंबेठेंबेसाठी, मात्र त्यानंतरच्या 7 चेंडू मध्ये त्याने जे पुनरागमन केलंय ना ते अतिशय लाजवाब आहे. आणि होतं असं की प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये सरळ यश त्यांच्यासाठी पायघड्या घालेल असं नाहीये. कधी अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागतं, भरपूर वेळा, एकदाच नाही भरपूर वेळा अपयशाला सामोरं जावं लागतं, परंतु यश देखील नक्की मिळतं. चांगला चेंडू पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव येतोय. विकेट विकेट महत्वाचे असतात, मात्र डॉट डिलिव्हरी ज्या असतात ना लिमिटेड ओव्हरच्या मॅचेसमध्ये या विजयासाठी कारणीभूत ठरतात, तुमच्या पराभवाला देखील कारण ठरतात. जितके डॉट चेंडू तुम्ही खेळाल पराभव तेवढा जवळ तुमचा येतो. T20 मध्ये तुम्ही बघितलं का असे प्लेड करताना किंवा डिफेन्स करताना कोणत्या फलंदाजाला बघितलं का तुम्ही? बिलकुल नाही. चेंडू अगदी प्रत्येक बॉल वरती धावा घेण्याचा प्रयत्न असतो 20 ओव्हरच्या मॅच मध्ये देखील. यस, उंच फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणी आहे? आणि मला वाटतं 4 क्षेत्ररक्षक आलेत आणि या चौकडीनं देखील चेंडूला अडवता येत नाही. हो 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 हो, तिथे धावा घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद होणार आहे. 5वा धक्का बसेल. तेहतीस धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 गडी बाद 33. स्वर्गीय रुपेश दादा कानोळ ए संघाच्या 8 चेंडू 38 धावा. लक्ष आता अधिक कठीण इथं बघायला मिळतंय. सुरुवात चांगली झाल्यानंतर ती कायम ठेवणं, कारण कन्सिस्टन्सी सातत्यपूर्ण प्रत्येक षटका पाठीमागं मोठा स्कोअर बनवताना तुम्हाला 14-15 धावा घेणं हे कठीण होतं. आणि मग ते प्रत्येक षटकामध्ये जर 14 धावा बनवायच्या तर चांगलं षटक कोणतं आहे? आपण म्हणतो एखादं षटक चांगलं येणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक षटक चांगलं असणं गरजेचं होतं. इथे 5 षटकांमध्ये त्यात पहिली 2 षटकं जरूर चांगली होती, पण त्यानंतरची जी 2 षटकं, एक सुजितनं टाकलं आणि आता रोशनला आपण बघतोय, दोघांनी पूर्ण धावा अडवलेल्या आहेत. 37 धावा, 4 षटकांचा खेळ संपला. 5 गडी बाद 34. विजय चेंडू मध्ये आता अपेक्षित आहे जिंकण्यासाठी स्वर्गीय रुपेश दादा कानोळ ए संघाला. बारा वाजून 48 मिनिटांनी डाव सुरू झाला होता. तर आता टायमिंग किती झालाय? 1 वाजून 11 मिनिटं. ज्यावेळेस षटक संपलं त्यावेळेस 22 मिनिटं पूर्ण झाली होती 4 षटकं टाकण्यासाठी. तर 2 मिनिटं लेट जास्त घेतलेत. आपल्याला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावं लागेल. 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे आणि 6 षटकार ठोकायचे. वाईड नो बॉल देखील पडला तर अधिकचा फायदा होणार आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथे असे चेंडू खेळले तर नाही, मग विजय तुमच्यापासून लांब जाणार आहे. आणि आता तो जवळपास भरपूर लांब गेलेला आहे, तो खेचून आणायचा आहे.
किती मोठं आव्हान असेल, किती मोठा शत्रू असेल, तर कधीच न डगमगलेला एकमेव इतिहासामध्ये युद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज. यस, पुन्हा उंच फटका, टोलेजंग फटका, 6 धावा मिळतील. षटकार 31, 4 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. कोरावळे संघाचे संघनायक ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये या. कोरावळे संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. लगेच मॅच होणार आहे या सामन्यातल्या विजेत्या संघाबरोबर. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. 3 चेंडू शिल्लक आहे, 31 धावांची गरज आहे. सात गडी बाद 40 पाठोपाठ फलंदाज, तर गोलंदाज ऑन हॅट्रिक प्रकाश. बंटी, एक षटकार बंटीवरती आलेला, त्यानंतर बंटीनं 2 विकेट लागोपाठ काढलेले आहेत. हॅट्रिक बॉल, फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक तिथे. या हॅट्रिक लागोपाठ 3 फलंदाज बाद करत बंटी या स्पर्धेतला हॅट्रिक वीर बनतोय. बऱ्याचशा हॅट्रिक आहेत त्या स्पर्धेमध्ये, त्यामध्ये बंटीची देखील एक हॅट्रिक. हॅट्रिकचा इतिहास असा आहे की स्टीफन्सन नावाचा खेळाडू इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायचा 1858 ची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस महाराणी लक्ष्मीबाई त्याचबरोबर तात्या टोपे यांनी जो उठाव केला होता 1857 चा उठाव, त्यावेळेसची घटना आहे. इंग्लंडमध्ये स्टीफन्सन नावाच्या खेळाडूने लागोपाठ 3 फलंदाज बाद केले आणि हे आश्चर्य आहे म्हणून भरपूर तिथे चर्चा झाली. जणू काही त्याने जादू केली. इथे 4था फलंदाज सुद्धा बाद. लागोपाठ 4 विकेट रुपेश दादा कान्होळ संघाचे आणि याच बरोबर षटक इथे संपणार आहे. 4 विकेट 6 चेंडू मध्ये बंटीने काढल्यात. हॅट्रिक घेत असताना लागोपाठ 4 फलंदाजांना बाद केले. तर स्टीफन्सनची ती हॅट्रिक होती, ट्रिक होती. आणि त्याच्या मित्रांनी काय केलं, मॅच संपल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वर्गणी काढली. वर्गणी काढून एक हॅट विकेट घेऊन स्टीफन्सनला दिली आणि दुसऱ्या दिवशी ती मॅच सुरू झाल्यानंतर त्याला ती हॅट देण्यात आली. म्हणून हॅट आणि 3 विकेट म्हणजे ट्रिक, त्याचं नाव आलं हॅट्रिक. आणि आता आपण चौकारांना हॅट्रिक म्हणतो, षटकारांना हॅट्रिक म्हणतो, पण मला वाटतं म्हणतो तर तिथे हॅट द्यायला पाहिजे. प्रत्येक चौकार हॅट्रिकला, प्रत्येक षटकार हॅट्रिकला, प्रत्येक विकेट हॅट्रिकला हॅट बक्षीस द्यायला पाहिजे. आहे की नाही माधव सर? तर बघा इथे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे संघाने 70 धावा, मजबूत स्कोर होता. रोशन 12 चेंडूमध्ये 36 काय खेळला रोशन इथे. राजने 8 चेंडूमध्ये 13, 6 चेंडूमध्ये 11, सुजित 2 चेंडूमध्ये 7, मनीष. तर प्रत्युत्तर देताना आपण पाहिलं 40 धावा केवळ बनवू शकले. सचिन वगळता कोणी फलंदाज धाव फलकावरती काही फारशी चमक दाखवू शकलेला